महाबळेश्वर तालुक्यात गोवंश तस्कर किरण चव्हाण याला हद्दपार करण्याची मागणी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातून गेल्या काही वर्षापासून बेकायदेशीरपणे गोवंश वाहतूक करणाऱ्या किरण चव्हाण या इसमाला तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाबळेश्वर आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाबळेश्वर तालुक्यातील गोरक्षक कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत नलावडे यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की शासनाने गेल्या काही वर्षापासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून किरण चव्हाण हा महाबळेश्वर तालुक्यातून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करत आहे. यापूर्वीही किरण चव्हाण याच्यावर गोवंश वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी श्री भरत साठे यांच्या खून प्रकरणातही त्याचे नाव होते. किरण चव्हाण याच्या कृत्यांमुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे त्याला तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देण्याच्या वेळी शिवप्रतिष्ठानचे श्री संजूबाबा ओंबळे, श्री सनी मोरे, श्री ओमकार पवार, श्री विजयभाऊ नायडू, श्री आनंद शिंदे, श्री आविष्कार केळगणे, श्री मंगेश नाविलकर, श्री किरण ढेबे, श्री निलेश डोईफोडे, श्री विनय गायकवाड आणि श्री बाळासाहेब पांचाळ यांच्यासह अनेक गोरक्षक आणि विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामुंबईसह राजेश सोनकर, महाबळेश्वर.